सर्व अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन, भागवत निरूपण याच्या गेल्या सत्रामध्ये आपण कोणत्या कथा भागापाशी होतो, तर जो तिथला प्रमुख नंद आहे त्या नंद घराण्यामधलाच, त्या नंदाच्या कुळामधलाच एक उपनंद आहे. हा वयानं मोठा आहे आणि अशा प्रकारचा वयानं मोठा असणारा उपनंद ग्रामसभा भरवता झाला आणि ग्रामसभेत त्यानं असं आवाहन केलं की नंदाचा मुलगा हा जो श्रीकृष्ण आहे तो वासुदेव आहे माहिती नाही आहे, पण नंदाचा मुलगा जो श्रीकृष्ण आहे त्या श्रीकृष्णाला मारण्यासाठी ही काहीतरी अरिष्ट येत आहे. गोकुळामध्ये उत्पात होतोय. गोकुळातल्या जनजीवनाला आणि कृष्णाच्या आयुष्याला एक प्रकारचं ग्रहण लागतंय. हा सगळा या गोकुळ नावाची आपली जी भूमी आहे त्या भूमीलाच मिळालेला काही शाप वगैरे आहे का, काही संकट आहे त्या भूमीचंच येतंय का? अशा वेळेला जो विचार तुम्ही मी करू सामान्य माणसं, एखादी वास्तू असते ती वास्तू लाभत नाही असा शब्दप्रयोग आपल्या बोलण्यामध्ये येतो, तशा प्रकारचा आहे. या ठिकाणी आपण इतकी वर्ष राहतोय खरं, पण काय एका पाठोपाठ एक पूतना मावशी झाली, तो तृणावर्त झाला, हे काय एका पाठोपाठ. मग चला जागा बदलून बघूया असा विचार मांडला गेला उपनंद नावाच्या एका वृद्ध माणसाकडे. तो स्वीकारला गेला ग्रामसभेत आणि मग ठरलं असं की जे गोकुळ आहे त्या गोकुळापासून काही अंतरावर यमुना नदीच्याच काठी एक अशी जागा आहे की त्या ठिकाणी नवी वसाहत करता येईल. त्या वसाहती कशा व्हायच्या यासाठी मी तुम्हाला एक ऐतिहासिक उदाहरण सांगितलं होतं की ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, हडप्पा मोहनजोदडो, ते उन्हामध्ये सरस्वती सिंधू संस्कृती. सरस्वती मोठी नदी होती, आता ती लोप पावली आहे, पण ती मोठी नदी होती. सिंधू ही सरस्वतीची उपनदी होती आणि त्या सिंधूला त्या सरस्वतीला इतक्यांदा महापूर यायचे की त्या महापुरामुळं ज्या काही वस्त्या असायच्या ती व्यापारी लोकांची वस्ती होती. सिंधू संस्कृती जगभर व्यापार करायची. ते काय करायचे तर पुरानं अशा प्रकारचं नुकसान झालं की ती जागा सोडून द्यायची आणि त्याच्या वरच्या जागेकडे जायचं. आणि म्हणून त्याला थरांची रचना म्हणतो आपण, एकावर एक एकावर एक असं उत्खननामध्ये सापडले. हे सांगून मी तुम्हाला म्हटलं होतं की तसंच हे आहे. गोकुळ नको ना, मग चला जरा वरच्या बाजूला जाऊया. काय काय पाहिजे त्या ठिकाणी? यमुना नदी पाहिजे, यमुना नदीच्या मुळं जवळपास गवत पाहिजे, कुरण पाहिजे, आपण तर गोपाल आहोत अशा लुसलुशीत गवत पाहिजे, वृक्षराई पाहिजे, वनराई पाहिजे. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी गवळी वाडे बांधता येतील अशा प्रकारची मोकळी जागा पाहिजे. गवळी वाड्यांना खेटून आपली घरं पण असली पाहिजे. एखादा पर्वत असला तर अधिकच चांगलं, पर्वताच्या छायेमध्ये आपल्या राहता येईल. आणि या सगळ्या गोष्टी जवळ असणाऱ्या वृंदावन नावाच्या जागी होत्या. आपण ज्याला आज वृंदावन म्हणतो, गोकुळ वृंदावन, त्या वृंदावन जागी होत्या. यमुना होती, लहान मुलांना खेळायला आवडेल अशा प्रकारचं वाळवंट होतं. मग रामकृष्ण म्हणजे बलराम आणि कृष्ण आनंदित झाले. मुलांना काय खेळच आवडतो ना, त्यांना बाकी गोष्टीची काय रस नसतो, तर वाळवंटी होतं. गोवर्धन पर्वत नावाचा एक मोठा पर्वत पण होता. पर्वत असल्यामुळे पाऊसही चांगला पडण्यास शक्यता होता. नद्या नाले वाहत येणार होत्या. लुसलुशीत गवत होतं, हिरवीगार सृष्टी होती. तर त्या ठिकाणी बैलगाड्या जोडून सगळे गोकुळ जनवासी तिकडे निघाले. इथं आपण गेले शनिवारी होतो. आणि शेवट आपण असा केला, तुम्हाला मला प्रापंचिकांना आवडणारा, की ज्या एका बैलगाडीमध्ये यशोदा आणि रोहिणी या बसलेल्या होत्या, त्यांच्या समोरच बलराम आणि कृष्ण बागडत बागडत उड्या मारत चालले होते. आणि मग त्या दोघांच्या बाळलीला आठवून दोघी एकमेकीशी बोलायला लागल्या. कोण? रोहिणी आणि यशोदा. तर यशोदा आणि रोहिणी अशी बोलत असताना आपण विधानापाशी थांबलो की त्या दोघी आपल्या मुलांच्या बाळलीलाच्या कौतुकात इतक्या रमल्या होत्या की गप्पा संपल्याच नाहीत. रस्ता संपला आणि मुक्काम आला. आपल्याकडे एका मोठ्या नाटकामध्ये म्हटलंय
रामसीता उत्तरामचरित. रामसीता एका रात्री, चांदण्या रात्री वनवासाच्या गप्पा मारत बसले. काय गंमत आहे बघा अयोध्येला गेल्यानंतर. आणि राम आणि सीता अयोध्येला वनवासाच्या गप्पा मारत असताना गप्पा इतक्या वेळ चालल्या की रात्र संपली. आता असं लिहिताना प्रसिद्ध कवी लिहितो, रात्री रेवम व्यरंसी, म्हणजे रात्रच संपली. आता रात्र संपली म्हणजे काय, भौतिकदृष्ट्या रात्र संपली, पण च मुळे कळलं रात्र संपली पण गप्पा उरल्या. रात्रीवर गप्पा संपल्या नाहीत. हे जे काही जादू आहे गप्पांची, गप्पाष्टक, पु ल देशपांडे आठवा, तर गप्पाष्टक जे आहे ते इथे दिसते आपल्याला. इथं आपण थांबलो. पुढं आता वृंदावनात प्रवेश केला, आणि वृंदावनात प्रवेश केल्यानंतर तो वर्णन केलंय, या सगळ्या मुलांना सगळ्यात काय आवडलं असेल तर यमुनेचं वाळवंट. पण जे लोक आले होते, जे त्याला प्रौढ माणसं, त्यांना त्या यमुना नदीच्या तीरावर गोवर्धन पर्वत मागच्या बाजूला असताना समोर अर्धचंद्राकृती जागा दिसली. आणि ती अर्धचंद्राकृती जागा ही वस्ती करायच्या दृष्टिकोनातून अधिक इष्ट आहे. म्हणजे अर्धचंद्राकृती म्हटलं की जरा किल्ला आठवा. किल्ल्यामध्ये एक बाले किल्ला असतो, सगळ्यात उंच जागा, तसं असतं. अर्धचंद्राकृती असलं की नदीपासून लांब, पूर्ण शक्यता कमी असा प्रमुख नंद, आणि मग त्याच्या आसपासचे सगळे गौरीवाडे, सरळ नाही आहे. अर्धचंद्राकृती जागा होती, त्याच्यात त्यांनी वस्ती केली. वृंदावन सुंदर. आता वृंदावन हे वनच आहे. तसं उपवन असतं तसं वृंदावन हे वनच आहे. तर ह्या वनाचे वन तर आहेच त्या ठिकाणी, हिरवगार गवत आणि कुरणही त्या ठिकाणी आहे. यमुनेचं वाळवंट आहे. आणि अशा प्रकारच्या आनंदी वातावरणामध्ये नव्या जागी, नव्या वस्तीस्थानामध्ये नवं आयुष्य गोकुळवासी जनांचं सुरू झालं. आणि जोड शब्द निर्माण झाला, गोकुळ वृंदावन. हे दोन असतीलच आपलं वाटतच नाही. गोकुळ वृंदावन असं जीवन सुरू झालं. पण असं जीवन सुरू झालं तर उपनंदानं ज्यासाठी वस्तीचं स्थलांतर करायला सांगितलं होतं ते थांबलं का? ते थांबलं नाही. तर कृष्णाला मारण्यासाठी एका पाठोपाठ एक या कंसाकडनं राक्षस पाठवलेच जात. एक असा राक्षस पाठवला गेला की तो राक्षस आला, तो फसवण्यासाठी वासराचं रूप घेऊन आला. वासराचं, बैलाचं नाही, खोंड नाही, म्हणजे बघता क्षणी भीती वाटावी असं नाही, वासरू. पण ते वासरू कानामध्ये वारं भरल्यासारखं होतं, उन्हाळ वासरू. आणि त्या वासरानं छोट्या छोट्या गोपाळांना इतका त्रास द्यायला सुरुवात केला. नुसतं हुंदडत नव्हतं तर लाथा मारत होतं, ढकलून देत होतं, पाडत होतं. त्या बलरामाला प्रश्न पडला, एक साधं वासरू नाही, त्या वासराची शेपटी धरली तर स्वतः थांबायला पाहिजे ना, पण वासरू इतकं कसं काय त्रास देते? तो बलराम आणि कृष्ण या दोघांनी एकमेकांना नेत्र पल्लवी केली, आणि दोघांनी एकमेकांना सांगितले वासरू साधं नाही आहे, त्या वासराला शिक्षाच केली पाहिजे. कृष्ण म्हणाला बरं. आणि कृष्ण भोळेपणाचा आव आणून त्या वासराच्या समोर येऊन उभा राहिला. वासरानं अंगावर चालून यावं म्हणून. वासरू अंगावर चालून आलं. कृष्णाने त्याच्यावर लपंडावाचा खेळ सुरू केला. त्याच्या भोवती गोल गोल फिरायला लागला. आणि त्या वासराला कळलं पण नाही की कुठल्या क्षणी आपली शेपटी धरली गेली, आपल्याला गरगरा फिरवलं गेलं, आणि जवळच कवठाचं झाड होतं, त्या कवठाच्या झाडावर फेकलं कधी गेलं हे त्याला कळलंच नाही. क्षणार्धात म्हणावं अशा प्रकारचा अद्भुत रस भागवतकार इथे रंग होता. एक उन्हाळ वासरू, ते फेकलं गेलं, भराभर कवठं पडली. गंमत आहे मोठी, भागवतकारांनी सांगितली, कवठा पडल्यानंतर कसलं वासरून काय याच्यात बाकीच्यांना रस नव्हता. गोपाळा रस होता कवठं जमा जायला, तर ती त्या कामामध्ये होती. पण कवठं जमा करत असताना पाहतात तो वनाच्या कवठाच्या झाडावरून खाली वासरू पडलं नाही, तर एक भयानक आकाराचा राक्षस पडला. म्हणजे उत्पाताला सुरुवात झाली. गोकुळ ज्यासाठी सोडलं त्या वृंदावनामध्ये उत्पाताचा एका अर्थानं सुरुवात झाली. आणि हे सगळे राक्षाचा विशाल देह बघून आणि कृष्णानं त्याची शेपटी धरून कसं काय त्याला फेकलं त्याच्याबद्दल सवंगडी मोठे आश्चर्यचकित होऊन कृष्णाची वाहवा करायला लागली.
एक संकट झालं, पण हे वाट थांबते कुठं? पटपट दुसरं संकट आलं, तो म्हणजे बकासूर. आता बकासूर महाभारतातला नाहीये, भीमानं मारलेला. हा बकासूर म्हणजे अक्षरशः बक आसूर आहे, म्हणजे बगळ्याचं रूप घेऊन आसूर आलेला आहे. आता बगळा केवढा असणार, पण हा बगळा फारच मोठा होता, सगळ्यांना भीती घालणार होता. आणि हा असा आल्यानंतर त्या बकासूर नावाच्या बगळ्यानं मुलांच्या मध्ये प्रवेश करून प्रचंड आकार धारण करून आपला आपली चोच उघडून बसला. त्या गोपाळांना वाटलं, पुढे तसंच वाटलंय काय गुहा बिहा आहे की काय, म्हणून त्यांच्या गुहेमध्ये प्रवेश केला. हा बकासूर इतका हुशार होता की सगळ्या गोपांनी प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यानं तोंड मिटलं नाही, त्या गोपाळांना खाल्लं नाही. असुर आहे तो. वाट बघत होता या गोपाळांच्या पाठोपाठ, त्या गवळ्यांच्या पाठोपाठ खरा गोपाळ म्हणजे गोपालकृष्ण येतोय काय. गोपालकृष्ण आत आला आणि आल्यानंतर या कृष्णाने अशी जादू केली की त्यानं आपलं शरीर मोठं मोठं करायला सुरुवात केली, मुखावाटे ज्वाला टाकायला सुरुवात केली. तेव्हा त्या बक्काच्या टाळूला त्रास व्हायला लागला, तोंड उघडलेलं आहे ना, त्या टाळूला त्रास व्हायला लागला आणि त्यानं ओकून टाकलं सगळ्या गोपाळांना आणि कृष्णाला सुद्धा. सुटका झाली मरणाच्या दाढेतून, पण आता शिक्षा केली पाहिजे. आणि म्हणून आता अद्भुत रस आहे. कृष्णानं तो बकासूर जो होता, बगड्याचं रूप घेऊन आलेला, डोंगरे महाराज याचा वेगळा अर्थ सांगतात. थोड्या वेळा मी तुम्हाला सांगतो. मोठे भागवतकार प्रवचनकार डोंगरे महाराज. तर बकासूर बघायची चोच आहे. त्या कृष्णानं आता त्याचा मोठा आकार असला तरी सुद्धा त्याच्या चोचीचे 2 भाग आपल्या 2 हातामध्ये पकडले आणि ज्याप्रमाणे ते शब्द वापरलाय, लव्हाळ किंवा गवत जसं चिरावं, आपल्या भाषेमध्ये कापड फाडावं, कात्री लावली कापड कसं फाटतं बघा पटकन, तसं 2 हातामध्ये धरून त्या बगळ्याला चिरून टाकलं. याला कवठाच्या झाडावर पाठवलं आणि याला मात्र चिरून टाकलं असं आपल्याला दिसतं. हा अद्भुत रस समजून भागवतकार म्हणतात, गोपाळ गवळ सवंगडी तर आनंदित झालेच, पण अद्भुत रसात नेहमी ठरलेलं असतं की कृष्णाने असा पराक्रम केला की आकाशातला देवांना आनंद होतो. ते दुसरं काही करत नाहीत, फक्त आनंदच व्यक्त करतात. तर देव आकाशामध्ये जे होते त्याने आनंद व्यक्त केला, पुष्पवर्षाव केला. शब्द वापरला की त्या ठिकाणी शंख आणि भेरी अशी वाद्य पण वाजायला लागली. आपल्याला गीतेत माहिती आहे, शंख आणि भेरी वाद्य वाजायला लागली आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. पाठोपाठ 2 उत्पात, पुन्हा ग्राम स्वभावाची. आणि उपनंदाला बाकीचे विचार आलेले, का हो तुम्ही सांगितलं तुम्ही इथं आलो पण सुरूच आहे सगळं. संकटातून सुटायचं म्हणून वृंदावनामध्ये स्थलांतर केलं. एक ध्यानात घ्या, तुम्हाला मला याचा अनुभव आहे. समजा म्हणजे नोकरी असली आणि बदली झाली, तर बदली झाल्यानंतर इकडचं घर तिकडे न्यायचं म्हटल्यानं काय काय त्रास होतो तुम्हाला माहिती आहे. इथं गावच्या गाव हलवायचं. आणि असं कृष्णाने एकदा सोन्याच्या द्वारकेला हलवलेलं आहे. त्या इतिहासामध्ये एक वेडा महम्मद होता. त्या वेडा महम्मदानं दिल्लीतल्या सगळ्यांना देवगिरी, ज्याला दौलताबाद म्हणलं, तिथं आणलं. आणि इतिहासात गंमत सांगतात की तो वेडा महम्मद असा वेडा होता की त्यानं आपल्या कोतवालाला म्हणजे नगरपाल जो असतो त्याला सांगितलं सगळ्यांना हलवायचं. कोणाला हलवायचं? दिल्लीतल्या भिकाऱ्यांना सुद्धा हलवायचं. जे तिथं गेल्यानंतर भिकारी पुन्हा शोधायला नकोत ना, असा एक वेडा महम्मद होऊन गेला. पण स्थलांतर करणे ही गोष्ट काही सोपी नाही, पण ती केली तरी उत्पात थांबायचंच नाहीये. तेव्हा तो उपनंद म्हणाला, मलाही काही कळत नाहीये, ह्या मुलावर ही संकट येत आहेत कशी. आता लोकांच्या लक्षात आलं की येणारी संकट ही लक्षवेधी आहे. म्हणजे गोकुळाला नष्ट करूया, त्यातल्या कृष्णाला नष्ट करूया म्हणून नाही आहे. कृष्ण हे लक्ष आहे आणि कृष्णाला नष्ट करूया म्हणून ती गोकुळाला नष्ट करायला येत आहेत. तेव्हा कृष्णाला आता आपण सांभाळलं पाहिजे. जे संकट थांबायला पाहिजे असतील तर कृष्णाला सांभाळलं पाहिजे. नंदाचा मुलगा म्हणून तर आपल्याला प्रिय आहेच, पण त्याच्यावर आता संकट येत आहे, त्याचं रक्षण करणं एक माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे, असाही विचार सगळ्यांच्या मनामध्ये आला. आणि इकडं नंदाच्या मनात मात्र विचार येऊन गेला, जो त्यांनी इतर कोणाला सांगितला नाही, आपल्या पत्नीला सांगितला नाही. कारण आठवतंय का बघा, गर्ग मुनी आले होते, गोठ्यात एका बाजूला गेले होते आणि सगळं आयुष्य त्याचं भविष्य सांगितलेलं होतं. त्यात म्हटलं होतं, वाक्य आठवा, हा असा पराक्रम करील की प्रति विष्णू वाटेल.
त्याच्यावर बोललो होतो आपण बरंच. नंदाला ते जाणवायला लागलं की विष्णूच्या जीवनात काय संकट थोडी आली का, देवाच्या जीवनात संकट थोडी असतात का. आता देवाचाच अवतार म्हणजे प्रतिविष्णू जर असला तर संकटाला काही पर्यायच नाही ना. हे नंदाला कळलं. पण ना त्यानं आपल्या बायकोला सांगितलं होतं, कारण गर्गमुनीने अट घातली होती, मी यादवांचा आहे, इथं माझं काही सांगू नको वगैरे. तर पत्नीलाही सांगता आलं नाही, गोकुळातल्या लोकांनाही सांगता आलं नाही. पण त्याला जाणवून गेलं की संकट जी येत आहेत ती येणारच आहेत. कारण जिथं जिथं भगवान असेल त्या त्या ठिकाणी राक्षस येणारच. तुम्ही दिवा लावला की त्याच्यावर पतंगाचा किडा येणारच. तर पतंगाच्या किड्याला जसं दिव्याचं आकर्षण आहे मारण्यासाठीच, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तशा प्रकारे त्या असुरांना इच्छाच आहे आत्महत्येची, आत्मविनाशाची. ते येणारच आहेत विष्णूकडे. हे गर्गांच्या लक्षामध्ये आपलं नंदाच्या लक्षात आलं गर्गाचं भविष्य, पण इतरांच्या काही नाही. आता भागवतकार जेव्हा कृष्णाच्या लीला रंगवतात तेव्हा तुम्हाला भागवत, तुमच्या समोर भागवत निरूपण करताना मी जेव्हा स्वतः भागवताचा अभ्यास करायला लागलो, त्यांना मग मी सांगितलं तुम्हाला की अनेक वर्ष प्राध्यापक असताना अनेक पुस्तकांचा अभ्यास केला, पण भागवताचा कधी केला नव्हता. तुम्हाला सांगायचं म्हणताना भागवताचा अभ्यास मी करायला लागलो तर आता वर्ष झालं. एक विचार मनात आला काल परवा की तुम्हाला सांगतो, पुढे जाऊया. की एकंदर भागवत किती स्कंधाचं, 12 स्कंधाचं. त्या 12 स्कंदात 12वा स्कंद परिशिष्ट आहे. एकादश स्कंद हे महत्वाचं. श्लोक किती आहेत? 18,000 संस्कृत श्लोक. 18,000 संस्कृत श्लोक आहेत. आता 18,000 श्लोक 12 खंडामध्ये लिहित असताना त्याच्यातले जवळ 10,000, 12,000, 15,000 जे अंदाजे हे एकाच स्कंधासाठी आहेत, आणि ते म्हणजे दशमस्कंद. त्याच्या खालोखाल मग एकादश स्कंद, ज्याला उद्धव गीता म्हणतात, आपली अर्जुन गीता, ती उद्धव गीता, त्यात काही श्लोक आहेत. आणि आधीचे जे 9 खंड आहेत, 9 स्कंद आहेत, त्यात फार कमी श्लोक संख्या आहे. मग व्यासांसारखा महाभारतकार लिहिणारा 1,00,000 श्लोक ज्या महाभारतामध्ये आहेत, अशा प्रकारचे व्यास अशा प्रकारचा विसंवाद कसा ठेवतील? या 18,000 श्लोक लिहायची क्षमता ज्याची आहे, त्याने ठरवलंय मला 12 स्कंद लिहायचे. त्यामध्ये 10वा स्कंद एकदम मोठा, 3/4, 1/4 मध्ये एकादश स्कंद आणि बाकीचे. हे कसं काय, का असावं बरं? एक विचार मांडता तुमच्या समोर मांडतो. हे घडलं यासाठी घडलं असावं की भागवताचा जन्म कधी झालाय. तो भागवताचा जन्म बोललोय सगळं मी थोडक्यात सांगतो. भागवताचा जन्म कृष्ण द्वैपायन म्हणजे पराशर सरस्वतीचा पुत्र, हे जे कृष्ण द्वैपायन व्यास आहे, ज्यांना आपण महर्षी व्यास म्हणतो, बादर्याण वेगळे, भगवान वेगळे, परवाच आपण बोललो. तर आता कृष्ण द्वैपायन व्यास जे आहेत ना, त्या व्यासाने भागवत कधी लिहिलं? महाभारत लिहून झाल्यानंतर 2-3 वर्ष. कसं लिहिलं? तर तेव्हा ते खिन्न झाले होते. का खिन्न झाले होते? तर जय नावाचा इतिहास जरी लिहिला, पांडवांचा जय झाला, धर्माचा जय झाला, दुर्योधनाचा पराभव झाला, स्त्रीची विटंबना थांबली, हे सगळं झालं खरं, पण तो त्यांचा स्वतःचा वंश आहे. व्यासांचा तो वंश आहे, कौरव वंश हा त्यांचा वंश आहे, ते आजोबा आहेत. तर नाही म्हटलं तरी वंशच्छेद झाला, वंश नाश झाला, युगांत झाला. हे कसं असतं, चांगली गोष्ट निर्माण झाली पण किती त्याच्या आधी संकट आली बरं. जे जरा वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो. अहमदशाह अब्दाली पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेनं पाहू शकला नाही, तर आधी 2दा तो आला होता, पुन्हा आला नाही. भारतात हल्ला करायची हिंमत झाली नाही. दिल्ली नव्हे भारत सुरक्षित राहिला, नाही तर अफगाणिस्तान झाला असता आपला. हे कुणामुळे झालं? मराठ्यांच्यामुळे झालं. मराठ्यांनी पानिपतच्या लढाईमध्ये आत्मयज्ञ केला म्हणून झालं. पण काय काय द्यावं लागलं? 1,00,000 मराठी बांबी फुटली, असा वापरून आपल्याकडे. मराठे अशा प्रकारे लढले आणि मेले म्हणून भारत वाचला ना. बघा ना, आपल्या प्रांताचं नाव महाराष्ट्र आहे, आणि कुठल्या प्रांताचं नाव राष्ट्र आहे का? पंजाब, बंगाल, उरिसा. आपण नुसतेच राष्ट्र नाही, आपण महाराष्ट्र. लोकांना कधी गंमत वाटते की भारत नावाच्या राष्ट्राच्या पोटात महाराष्ट्र नावाचा एक प्रांत आहे. आहेच, तिलाच मी आजच्या रात्री म्हणायचे अन्य प्रांतांना फक्त भूगोल आहे. गंमत आहे जरा. आजच्या रात्री म्हणायचे अन्य प्रांतांना फक्त भूगोल आहे,
आणि महाराष्ट्राला भूगोल आहे आणि इतिहास आहे. आता गंमत, नाही तर बंगाल पंजाबला इतिहास छान आहे, नाही असं नाही, पण म्हणायला हरकत नाही ना. तसा जरी आपण विचार करायला लागलो, काय दिलं, काय गमावलं आणि काय मिळवलं, याचा विचारही करावा लागणारच ना. या दृष्टीने विचार करत असताना नाही म्हटलं तरी काय गमावलं. 18 लक्ष काय 18 सैन्य, लाखो मारलं गेलं, चांगलं झालं. धर्मराज्य निर्माण झालं, अडचण आली असती. दुर्योधन परवा बोललो अनेक गोष्टी झाल्या असतील. मुद्दा असा, पण जेव्हा ते इतिहास लिहायला लागले तेव्हा बघा 2-2.5 वर्षानंतर काळाचा परिणाम म्हणून त्या सगळ्या घडलेल्या घटनांचं दुःख कमी झालं असेल की नाही, ते लिहायला लागल्यानंतर पुन्हा जाग झालं. महाभारतातलं पुन्हा सगळं लिहिताना ते जाग झालं आणि काळाच्या परिणामामुळे जखमेवर ज्या खपल्या बसल्या होत्या त्या खपल्या बाजूला झाल्या आणि म्हणून ते खिन्न झाले. अशा वेळी नारद मुनी आले आणि म्हणाले की तू महाभारत लिहिलंस, जय नावाचा इतिहास लिहिलास, पण तू भक्ती गायली नाहीस. भागवत लिही, कथा लक्षात घ्या. पण विचार करूया की त्यांच्या तर दुःखावरचा तो उतार आहे. दुःखावरचा भागवत लिहिणं हा व्यासांचा उतार आहे. आणि आता माझं मत, तो उतारा जर भक्तीचा असेल तर त्यांनी विचार केला असेल की कृष्णाची कुठली कथा सांगावी बरं. आता महाभारत कृष्णाचंच आहे की नाही. महाभारताचा नायक अर्जुन, भीम, भीष्म असू शकतील, पण खरा महाभारताचा नायक कृष्णच आहे. आणि गंमत बघा, तो कृष्ण भगवान आहे आणि या व्यासांचं नाव कृष्ण द्वैपायन आहे. दोघातही कृष्ण आहे. तर एका कृष्णाला आपली खिन्नता दूर करण्यासाठी दुसऱ्या कृष्णाची मदत घ्यावीशी वाटली आणि ती मदत घेताना कृष्णाचीच कथा जास्त गायची. याचं बरेच अवतार आहेत ना त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला तर 9-10 अवतार माहिती आहेत. आपण बोललोय भागवतामध्ये 24 अवतार आहेत. आठवताना बघा, कपिल मुनी सांख्य तत्वज्ञान सांगणारे अवतारच आहेत, दत्तात्रय अवतारच आहेत 24 मध्ये. पण त्यातल्या 24 मध्ये त्यातल्या 10 मध्ये सगळ्यात चांगला अवतार कोणता? अगं बोललो तसं, देवकीचा 8वा, हृदयमनी 60वा. तो जो कृष्ण आहे तो कृष्ण मनामध्ये साठवल्याशिवाय इलाजच नाही. हे कृष्ण भगवानाचं सामर्थ्य कृष्ण द्वैपायनांच्या मनात आलं असतं. पुढचा आणि शेवटचा मुद्दा असा की दुःख दूर करायला जसं काळ एक औषध आहे, तसं दुःख दूर करायला प्रापंचिक माणसाला घरामध्ये लहान मुलांचे खेळ, बालक्रीडा हे सगळ्यात मोठं औषध आहे. सगळ्यांना आपला हा अनुभव आहे. किती विवंचना असू दे, किती अडचणी असू दे, 1.5-2 वर्षाचा अर्भक किंवा 2 वर्षाचा अंगत किंवा चालत आपल्याकडे आलं आणि आपलंच घरातलं नातू असेल आणि कोणी असेल आणि त्याच्या बाळलीला सुरू झाल्या की तुमच्या डोक्यात दुसऱ्या काही विचारच येऊ शकत नाही. तसं व्यासानं वाटलं असेल की चला दशमस्कंद लिहूया, कृष्ण चरित्र सांगूया, अगदी सुदाम्याची गोष्ट सांगूया, पण लक्ष कशावर केंद्रित करूया? गोकुळातल्या बालक्रीडांच्या वर. असा विचार माझ्या मनात आला, तो तुम्हाला मी सांगितलं. आणि म्हणून बघा, बालक्रीडा रंगवताना कृष्णाने केलेल्या त्या चोऱ्या माऱ्या, म्हणजे दही दूध खाल्लं, वाळवंटामध्ये असे राक्षस आले त्यांना मारलं, हे ठीक आहे. पण मला विशेष वाटतं की भागवतामध्ये 2-3 अध्याय ह्या छोट्या छोट्या गोपाळांनी वनक्रीडा कशी केली याच्याबद्दल आहे. आता वनक्रीडा, आपण हायस्कूलमध्ये असताना वनभोजनावर जातो की नाही, पण आपण कोणीच नाही कलयुगातले वनभोजन करणारे. अशा प्रकारचं वनभोजन कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं आहे आणि किती चांगल्या प्रकारे रंगवलं. आवश्यक तर मी सांगत जातो, पण आता आपल्याला बघायची वनक्रीडा. आता वनक्रीडा करताना किती छान रंगवले बघा. कृष्ण स्वतः पहाटे उठला. जो नेता असतो ना, त्यांना सगळ्यात 2 पावलं पुढे राहावं लागतं. त्यात पुढे तुम्ही चला, आम्ही फक्त कपडे सांभाळतो असं चालत नाही, आपण पुढे जावं लागतं. पहाटे उठला, शंख वाजवला, सगळ्यांना जाग केलं, गोकुळ सवंगड्यांना बरोबर घेतलं, गोड गोड शिदोरीची शिंकाळी, शिंकाळी घरातच नाही, गोड गोड शिदोरीची शिंकाळी बरोबर घेतली, काचेचे मणी, गुंजा वगैरे धारण केलं. कारण नटून थटून गेलं पाहिजे वनभोजनाला. पण वनभोजनाला घरात गुंजा आणि काचेचे मणी, तिथे गेल्यानंतर काय, पल्लव, झाडाची पालवी ती तोडून धारण केली. नंतर आणखी काय काय, कोवळे पल्लव, फुलांचे गुच्छ, मोराची पिस, नंतर काव म्हणजे लाल रंग अंगाला फासायचा,
असं सगळं करून ते निघाले गप्पा गोष्टी करत. वनक्रीडेचा त्याने आनंद कसा घेतला ऐकण्यासारखा आहे. कोणी मुरली आणि शिंग वाजवू लागले, कोणी भुंगा कसा आवाज काढतो तशी नक्कल करायला लागले, कोणी कोकिळेची स्पर्धा सुरू केली. एकानं तर ठरवलं माझी सावलीची पळते ना त्या सावलीला पकडून दाखव. एकानं ठरवलं की हंस काय डौलदार चालतो ना मी पण हंसासारखा छान चालतो. कोणी बगळ्यासारखं ध्यान लावलं, कोणी मोरासारखा पिसारा नसून सुद्धा नाचायचा प्रयत्न केला. काही जणांना वानरांनी खुणावलं, मग यांनी वानरासारखं झाडावर चढायला सुरुवात केली. एका पठ्ठ्यानं तर वानर झाडावर बसलं, त्याची शेपटी करून त्याला खाली खेचायचा प्रयत्न केला आणि त्या वानराने याच्यावर हल्ला केला. समोर यमुना नदी होती. नदीमध्ये काहींनी बेडकाप्रमाणे पोहायचा प्रयत्न केला. आरडाओरडा तर सुरूच होता. नक्कल एकमेकाची चाललीच होती. आणि असा वन क्रीडेचा आनंद, वनभोजन नंतर आहे, वन क्रीडेचा आनंद साक्षात भगवंताबरोबर सगुण अवतार, साक्षात भगवंताबरोबर भक्तांनी लुटला. ते किती गोष्ट महत्वाची आहे बघा. हे नेमकं भागवतात सांगितलंय आणि हेच आपल्या भगवद्गीतेत पण सांगितलं. म्हणून मी गीता भागवत एकत्र म्हणतो ते. आता भागवतात काय सांगितलंय बरं, तर एवढ्या सगळ्या गोपाळांच्या बरोबर वनक्रीडा करायला कृष्ण आणि बलराम आहे तिथं असं नाचत होते, खेळत होते. सगुण अवतार भगवंत, जो सगुण अवतार भेटावा, सगुण म्हणजे निर्गुण. म्हणून योगी कष्ट करतात, ब्रह्मचारी कष्ट करतात, तपस्वी कष्ट करतात, त्यांना नाही भेटत. भेटला तर निर्गुण भेटतो. आणि निर्गुणात गोडी नाहीये, लक्षात ठेवा. सगुणात गोडी आहे. भक्ती गोड का, ती सगुण आहे म्हणून. निर्गुण छान आहे ना, पण निर्गुण झेपतं किती जणांना, लाखात एक. लाखांचं काय करायचं, हे जर ध्यानामध्ये घेतलं तर सगुणावतार हा फार महत्वाचा आहे. आणि मग भागवतामध्ये श्लोक येतो, मुद्दाम तो उद्धृत करतो, कारण ते व्यासांचे शब्द आहेत. यत पाद पांसु बहुजन्म कृच्छरतो धृतात्मभिर योगभी अपि अलभ्यः स एव यत दृक् विषयः स्वयं स्थितः किं वर्णते दिष्टम अतः व्रजा एकसाम. अतः म्हणून, व्रज एकसाम. व्रज म्हणजे गोकुळ वृंदावन दोन्ही. व्रजभूमी अशा शब्दाचा आपण वापरतो आज या. व्रजभूमी, व्रजधारी, व्रज कृष्ण, ते व्रज म्हणजे गोकुळ आणि वृंदा. तो व्रजभूमीमध्ये असणारे हे लोक किती भाग्यवान वर. किं वर्णते दिष्टः. दिष्टम म्हणजे दिष्टम त्याचा अर्थ सुदैव. जसा दृष्ट शब्द आहे बघा, दृष्ट काढली, दिष्टम म्हणजे सुदैव. अहो त्या व्रजवासी जनांचं काय सुदैव सांगावं बरं, की त्यांच्या डोळ्यासमोर तो दृक विषय होता, डोळ्यासमोर सतत दिसणारा होता. सती सामासे दिसणारा नव्हता. सकाळी उठलं की नंदाच्या घरी गेले की कृष्ण दिसत होता. भगवान रोज भेटत होता. आपला जो तो आहे ना बलिराजा, त्या बलिराजाला असं सांगितलं गेलं, बलिराजा म्हणजे प्रल्हादाच्या वंशातला, तुम्हाला माहिती आहे. प्रल्हादाला देव भेटायला प्रयत्न करावा लागतो, पण प्रल्हादाचा नातू असणाऱ्या बलिराजाला मात्र देव भेटायला वेळ लागत नाही. तर रोजच त्याच्या दारावर द्वारपाल म्हणून उभा आहे. तर रोज सकाळी द्वारपाल भेटतोय कृष्ण. मग आणि काय पाहिजे का, किती भाग्यवान बरं बलिराजा प्रल्हादापेक्षा. तसं म्हटलंय, काय भाग्यवान, का भाग्यवान बरं. यात पाद पांसु, पाद पांसु या शब्दाचा तर चरण धूळ, जी चरण धूळ मिळावी म्हणून जन्मकृच्छ रतो धृतात्मभिर योगिभिः. जे योगीराज असतात ते त्या भगवंताची चरण धूळ मिळावी म्हणून आयुष्याचे आयुष्य खर्च करतात. आता आयुष्याचे आयुष्य का म्हटलं बघा, भक्ताला तुका झाला पांडुरंग शक्य आहे, पण योग्याला अनेक जन्म खर्च करावे लागतात तेव्हा भेट. आणि गीतेचं सांगितलं, शिचे नाम श्रीमताम गेहे. योग्याची परीक्षा लांबलचक आहे. अशी लांबलचक परीक्षा देणाऱ्या योग्यांना चरण धूळ मिळावी म्हणून आयुष्याचे आयुष्य खर्च करावी लागतात. तो भगवान दृष्ट विषय कधी आणि बघून चला. हे दिष्टम, हे सुदैव ज्यांचं आहे, किं व्रज एकसाम, त्या व्रजधारी, त्या व्रजवासी लोकांचं किती कौतुक करावं बरं. हा भागवतातलं व्यासांचं वचन.
अगदी असंच वचन गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये 18वा अध्याय 11वा श्लोक. नंतर घरी बघा, आता सांगतो. 8वा अध्याय 11वा श्लोक. यदक्षरम वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्तं पदे संग्रहेण प्रवक्षे. अर्थ असा की यदक्षरम वेद विदो वदन्ति. वेदविद म्हणजे वेद जाणणारे. वदंती म्हणतात कुणाला? त्याला यत अक्षरम. हा अक्षर आहे म्हणजे निर्गुण आहे बरं का, हा सगुण नाही असं ज्याला म्हणतात. कोण? वेदविद. तर वेद म्हणजे कसे बरं? तर वेद म्हणजे ज्ञानाची राशी. पण तुम्हाला माहिती आहे त्या वेदांच्या विचारलं की परमात्मा आहे कसा? तर वेद म्हणाले नेती नेती. हा नव्हे तो नव्हे. काय आहे सांगितलंच नाही. बाटली नव्हे, पलंगपोस नव्हे हे सांगितलं. काय आहे सांगितलंच नाही. नीती नीती ही वेदांची मर्यादा आहे. आणि आपल्या भगवद्गीतेचं मोठेपण बघा. भगवान वाच. आणि अर्जुनाने किती शंका विचाराव्या तरी आपलं उत्तर द्यायला आहेच. कारण आई आहे ना ती, लेकराच आहे. विश्वरूप दर्शन दाखव दाखव, दृष्टी दे दिली, नको 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 पुन्हा चतुर्भुज हो, चला चतुर्भुज हो. लेकरू जे मागेल काही देतेच ना, त्याला उत्तर नाहीये. आता हे जर ध्यानात आपण घेतलं तर योगी कम नशिबी आहे. त्यांना काही चरणधूळ मिळत नाहीये. आपली अलभ्य, त्यांना काही मिळत नाही. ते सगळं दृक विषय या ठिकाणी झालेलं दिसतं. एक मी तुम्हाला गीतेतलं वचन सांगितलं 8-11. आता व्यासांचं वचन सांगितलं दशमस्कंद 12वा अध्याय 12वा श्लोक. आता वेगळं तुम्हाला सांगतो. आपल्याकडं मराठी साहित्य हे कसं वाढत गेलं? तर प्रथम आपल्याकडे संत झाले, नंतर पंत म्हणजे पंडित कवी झाले, नंतर तंत म्हणजे शाहीर झाले, नंतर केशवसूत झाले, नंतर मर्ढेकर झाले, नंतर नारायण सुर्वे झाले. आता ही जी काही आपली मराठी कविता वाढत गेली, त्या संतानंतर जे पंत झाले, पंत म्हणजे पंडित, यांच्या कवितेचा दोष सांगायचा तर ते शब्द प्रभू असल्यामुळं, भाषा प्रभू असल्यामुळं, शब्द मोठमोठे जड वापरत असल्यामुळं आपल्याला थोडंसं ते नारळासारखं वाटतं. आत पाणी आहे खरं, पण वरचं फोडलं पाहिजे ना. तो काही संतांच्या कवितेसारखा आंबा नाहीये. पण आंब्यालाही स्वतःची गोडी आहे आणि नारळालाही गोडी आहे. आणि नारळाला इतकी गोडी आहे ते सत्कार करताना श्रीफळ देतात. आणि दुसरं कारण असं, श्रीफळ सतत मिळतं, नारळ आंबा कधी सतत मिळतं वगैरे वगैरे. आता प्रश्न असा की हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर पंडितांची कविता समजायला कठीण जाते. पण एकदा समजली की तिच्या की गोडीच नाही. मोरोपंत सुद्धा, वामन पंडित सुद्धा, रघुनाथ पंडित सुद्धा, विठ्ठल सुद्धा, नागेश सुद्धा, अनेक पंडित कवी आपल्याकडे होऊन गेले. आता त्यात वामन पंडित जे आहेत ना, त्यांची कविता मोरोपंतासाठी समजायला कठीण आहे. पण मोरोपंत काय, वामन पंडित काय, या पंडित कवीने याच भागवतामधल्या कथा घेऊन भागवती प्रकरण लिहिली. पंडित कवीने भागवत आहे ना आपलं संस्कृत मधलं, त्यातलं एक एक घ्यायचं, वनक्रीडा आणि घ्यायचं. असं वनक्रीडा वामन पंडितांनी लिहिलेली आहे. ते फार सुंदर आहे. त्यातलं एक चरण, एक श्लोक सांगतो. कदाचित मी उच्चारलं की तुम्हाला स्वतः आठवेल, कारण बऱ्याच वेळा आपल्या पाठ्यपुस्तकात तो होता. वनी खेळती बाळते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे फुलांचे गळा घालिती दिव्य हार स्वनाथा सवेते करीती विहार. हे सुरेख शब्द आहेत बघा. वनी खेळती बाळते बल्लवांचे. आता बल्लवचा अर्थ आपण भीमामुळे आचारी विचारी करतो, पण तसं काय करायचं कारण नाही. बल्लव म्हणजे गोपाळ. वनी खेळती बाळ ते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे पालवीचे फुलांचे गळा घालिती. शब्द महत्वाचा आहे. दिव्य हार. अहो त्यांनी फुलांचा गळ्यात घातलेला हार हा भगवंताच्या गळ्याच्या वैजयंती मालेपेक्षा, कौस्तुभ रत्नापेक्षा मोठा आहे. कारण कृष्ण त्यांच्या जवळ आहे ना. कृष्णावर वन क्रीडा करतायत ना. आपण कोणाबरोबर आहोत? आपण गमतीने म्हणतो ना, मोठ्या माणसाची संगत असेल, मोठ्या माणसावर पंगत असेल, जेवायला पण मिळावं. तर पंगत आणि संगत असेल तर मोठ्या माणसाचा सत्संग आपल्याला मिळतो. कृष्णाचा सत्संग मिळतोय ना. मग दिव्य हार
आणि फार छान आहे, स्वनाथास वेते करी ती विहार. अहो ते राजा बरोबर आहेत, ते भगवंताबरोबर आहेत, ते भगवंताची प्रजा आहेत. सबंध वन क्रीडा सांगणारं पवन पंडितांचं काव्य 7, 8, 15, 20 चरण ओळींचं आहे, पण सुंदर आहे. मी सांगितलेला श्लोक तुम्हाला काव्य आठवत असेल. बर, मग अशा प्रकारचं सगळं झालं आणि या स्थितीमध्ये ध्यानात येतं की आता एक वेगळे येणार आहेत. एक मिनिट, थोड्या वेळात डोंगरी महाराज सांगतो म्हटलं तर थोड्या वेळात. आता कोण कोण आता नव्या वृंदावनाच्या ठिकाणी मारले गेले बरं? बकासूर मारला गेला. त्याच्या आधी मारला गेला ते वासुरू, त्याला काय नाव नाही आहे पण कोणतरी आहे. आता गंमत बघा, या राक्षसांचं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये कोण मारले गेले की त्यांना सुद्धा आपल्यासारखा राग येतो. आता एक आला आघासूर. हा आघासूर नेमका पूतना मावशी आणि बकासूर यांचा धाकटा भाऊ, हे नातं पक्का आहे. तर पूतना मावशी आणि बकासूर यांचा धाकटा भाऊ, त्याचं नाव आहे आघासूर. डोंगरे महाराज सांगणारच आहे, आघ म्हणजे पाप, आघासूर. पूतना मावशी, पूतना, पूत म्हणजे शुद्ध पवित्र ना नाही असं बघायचं नंतर. तर हा आघासूर, पापाचा मूर्तिमंत प्रतीक, हा आघासूर आला आणि तो विचार काय करायला लागला, ज्या अर्थी माझ्या दोन्ही भावंडांना या कृष्णानं मारलेलं आहे, तेव्हा मी आता फक्त कृष्णाला मारणार नाही, तर गाई गुरांसकट बलरामा सकट कृष्णाला मारणार. सूड, पण माझे मारलेत ना, तुमचे पण मारणार. आणि म्हणून त्यानं काय करावं, तर आघासुरानं एका मोठ्या लांबीच्या अजगराचं रूप घेतलं. अजगर डोळ्यासमोर आणा. किती बरं, आता अद्भुत रस आहे. 4 कोस, शक्यच नाही आहे, पण 4 कोस मोठ्याच्या मोठं अजगराचं रूप घेतलं. आता अजगराचं एवढं मोठं रूप असेल तर त्याचा जबडा किती मोठा असायला पाहिजे. आणि अशा मोठ्या जबड्यामध्ये जबडा पसरून तो त्या वनक्रीडेच्या वेळा जे लांब आलेत घरापासून जरा यमुनेच्या काठी, लोकांना पटकन कळणार नाही, तिथं आडवा पडलाय, त्याला ओलांडून जावं लागेल. बरं, जेव्हा तो श्वासोच्छ्वास करत होता तेव्हा सोसाट्याचा वारा वाहतोय की काय असं वाटत. त्याचे डोळे म्हणजे जंगलामध्ये पेटलेल्या वणव्यासारखे वाटत होते. डोळ्यासमोर असा तो अजगर असेल तो. आणि इथं मगाचीच गोष्ट चुकीची पुन्हा यांनी केली. काय असतं, लहान मुलांना गंमत करायची म्हटलं की संकटाची भीती वाटत नाही. अगदी 1.5 वर्षाचं मूल सहज चालत चालत चुलीतल्या आगीकडे जाता आपण बघितलेलं आहे, आकर्षण असतं त्याला. तसं आमच्या गोपाळानं मागेला चूक झालीच आहे, पण काय, हे 4 कोस पसरलेला अजगर, त्याचा मोठा जबडा, लांबून बघताना अंधारी गुहा, त्यांना वाटलं चला एक अंधारी गुहाच आहे आणि गुहा आहे त्या आत काहीतरी गंमत असणार. या सगळ्या गोपाळांनी कृष्ण सोडून आत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर सुद्धा या राक्षसानं अजून कृष्ण जोपर्यंत प्रवेश करत नाही तोपर्यंत आपला जबडा उघडा ठेवला. म्हणजे त्याला समाधान फक्त इतरांना मारून होतं, कृष्णाला मारून होतं. मग कृष्णाने प्रवेश करायचं ठरवलं. कृष्णाला गिळायला त्यानं मुख उघडं ठेवलं आणि ते उघडलेल्या मुखामध्ये आता कृष्णाने विचार केला की आपण या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि या अजगरालाच नष्ट केलं पाहिजे. एक म्हणजे राक्षस नाश आणि दुसरं आपल्या सवगण्यांची सुटका. आता कशा प्रकारे मारलं बघा. अजगराच्या कंठातून कृष्णानं प्रवेश केला. मोठ्या वेगानं कृष्ण वाढायला लागला. अमर्याद शरीर झालं. अजगराचा श्वासोच्छ्वास कोंडला गेला. त्याचे डोळे बाहेर आले. तो तडफडू लागला आणि कृष्ण त्याचं मस्तक फोडून बाहेर आला. पूर्ण नाश त्याचा झाला. अजगर असा आडवा पडलेला, मृत्युमुखी पडलेला सवंगड्याने बघितला. इष्ट कार्य झालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा देवाने पुष्पवृष्टी केली असं आपल्या लक्षामध्ये येतं. आता एक महत्वाचा मुद्दा येणार, तो म्हणजे कृष्णाने केले पराक्रम नेमके कधी केले, कधी केले म्हणजे कोणत्या वयात केले. इतिहासकार, अभ्यासक म्हणजे काय म्हणावं, डोकं फोडून सांगण्याचा प्रयत्न करतायत की गोकुळातून कृष्ण मथुरेला जाताना जास्तीत जास्त 11 वर्षाचा होता. डोकं फोडून सांगतायत. मी त्यातला एक
तुम्हाला ते सांगण्यानंतर मी. पण आपल्याकडं राधाकृष्णाची पूजा नंतर सविस्तर मी बोलणार आहे. इसवी सनाच्या फक्त 12व्या शतकात सुरू झाली आहे, त्याच्या पूर्वी नाही. कसं सगळं सविस्तर बोलणार आहे, राखून ठेवतो जरा, तुमची उत्सुकता वाढवतो. आणि आमच्या राधाकृष्णामध्ये चक्क डोळे झाकून कृष्ण हा युवक असतो, प्रौढ असतो, कुटुंबवत्सल असतो, आणि राधा ही आराधना असून, राधा म्हणजे दुसरं काही नाही आहे. भागवतात राधा हे नावही नाही आहे. आराधना म्हणलं राधा, ही राधा सगळी आपल्याकडं कृष्णही मोठा दाखवला जातो आणि राधा ही वयानं मोठी दाखवली जाते. आणि या राधा कृष्ण भक्तीनं इसवी सनाच्या 12व्या शतकानंतर आपल्या देशाची गुलामगिरी वाढवलेली आहे. हे सगळ्यानंतर सविस्तर बोलतो, मला आता मोह होतोय पण मी राखून ठेवतो. आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण भागवताची साक्ष काढूया ना. भागवतकार काय म्हणतात, कृष्ण किती वयाचा होता ते मी तुम्हाला एक श्लोक सांगणार आहे. तर भागवतकारांनी कृष्णाचं वय सांगितलं. आता हे सगळे पराक्रम झाले की नाही, हे सगळे पराक्रम कृष्ण करताना कृष्ण केवढा होता, तर त्यांनी शब्द 3 वापरले. एक कौमारजम, पौगंडकम आणि बालाहा. आता बाल शब्द उच्चारला तर लहान मूल. लहान मूल म्हणजे काय जरा लक्षात घ्या. बाल, कुमार, किशोर आणि युवक हे विसरायचं नाही. उलट करूया. युवक, किशोर, किशोर नावाचं एक मासिक होतं, आठवतं का बघा. तेव्हा आपल्याकडे साहित्य संमेलन असतं ना, डॉक्टर नम जोशी डोळ्यासमोर. साहित्य संमेलनाचं नाव काय असतं, बालकुमार साहित्य संमेलन. आपण कधी विचार करतो का की बालकुमार मध्ये पुनरुक्ती आहे की काय? असती तर ठेवली असते का नम जोशी? कुणी तर ठेवली असती. अहो, बाल वेगळा आणि कुमार वेगळा, कुमार वेगळा आणि किशोर वेगळा, किशोर वेगळा आणि युवक वेगळा. बरं, त्या त्या वयानुसार भावना बदलतात, हे ध्यानात घ्यायला पाहिजे की नको. आता हे 3 शब्द बघा. कौमार म्हणजे कुमार, म्हणजे युवक नव्हे ना, किशोर नव्हे ना, बाल. पुढे बाल ही शब्द आहे. आणि छान शब्द आपल्या पौगंडावस्था. आता शास्त्रीय भाषेमध्ये पौगंडावस्था जर डॉक्टरने विचारली तर वेगवेगळी सांगतात. त्याला स्पष्ट बोलतो, मुलांची वेगळी सांगतात, मुलींची वेगळी सांगतात. खरं आहे. पण तो शब्द जरी बाजूला ठेवला तरी कुमार आणि बाल शब्दांचं काय करायचं? श्लोक वाचून टाकतो. एतत् कौमारजम कर्म हरे हे आत्मजही मोक्षणम मृत्योः पौगंडके बालाः दृष्ट्वा ऊचुः विस्मिता उव्रजे. थोडा वेळ खर्च करतो, व्यासांचे शब्द आपल्याला कळू देत. उव्रजे म्हणजे उव्रज भूमीमध्ये, विस्मिता म्हणजे आश्चर्यचकित झालेले, ऊचुः म्हणजे म्हणू लागले. उवाच शब्द आहे बघा, भगवान उवाच, ऊचुः म्हणू लागले, आश्चर्यचकित झाले व्रजभूमीतले बालाहा. पर बालाहा यांच्या खेड्याला बालच येईल का युवक येईल? शोभेल का त्यांच्यात तो? तर किती वेळ शोभेल? वय सारखा पाहिजे ना. 1-2 वर्ष नका पुढे, पण काही सारखं पाहिजे की नको. 9, 11, 8, 10 ठीक आहे. 14, 15 नाही जमत, त्याच्यात 16 तर जमतच नाही. हे जर ध्यानात आपण घेतलं तर बाला हा शब्द वापरलाय. मग बालांचा बालकृष्ण असणार का द्वारकाधीश असणार? काय राधाकृष्ण म्हणताना आपण बोलतो बालकृष्ण आहे ना, तो पंढरीचा पांडुरंग बालकृष्ण आहे ना, गोपाळपूर आहे ना पंढरपूरला. हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर बाला हा काय केलं बरं, पौगंडके हा शब्दाला मृत्यूपासून सुटका केली. कशी? अहिमोक्षणम. अहि म्हणजे साप. आता आपण काय म्हणतोय, अघासूर. त्यानं कशाचं रूप घेतलं? अहि म्हणजे सापाचं. तर सापापासून मुक्तता करून मृत्यूपासून मुक्तता केलेली चकित झालेल्या गोपाळांनी ऊचुः विस्मिता म्हणायला सुरुवात केली की हे कर्म हरिन हरे हे. कधी केलं? एतत् कौमारजम कर्म हरे हे. हे हरीचं कुमार वयामध्ये केलं कर्म आहे. आता आणि काय कोणाला सांगायला पाहिजे का? पण पुन्हा वाक्य उच्चारतो, डोकं फोडलं तरी माणसं ऐकतच नाही.
तर व्यासांची साक्ष तुम्ही मान्य कराल की नाही? आणि कोणी काय तुम्हाला, मी सुप्रीम कोर्ट आहे होय, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयातच जायला पाहिजे. हे सुप्रीम कोर्ट आहे ना, भारतात राहायचं आहे ना, मग सुप्रीम कोर्टाचा माना. तर काय करायचं त्याला? हे जर ध्यानामध्ये घेतलं, तुम्ही प्रस्तावना करून ठेवली, जेव्हा रासक्रीडा वगैरे येईल तर जास्त आपण बोलू. आता मुद्दा अशा प्रकारे तुम्हाला वय कळलं. मग आता आपले संवाद चाललाय ना, तर शुकाचार्य आणि परीक्षित, आणि जरा आठवून बघा, आपलं सूत आणि शौनक ऋषी बरेच संवाद आहेत. सूत, हे सूत म्हणजे गायक असतात. महाभारत कोणी कोणी वाढवलं? वैशंपायन सौती. सौती शब्द कसा आलाय? कुंती कौंतेय, तर सूत पासनं सौती, सूतच. तर सूत म्हणजे सौती. त्या नैमिषारण्यात आठवतं ना बघा, बऱ्याच जुन्या काळात, वर्षापूर्वी आपण बोललो, त्या नैमिषारण्यात शौनक नावाचे ऋषी जमले होते, अन्न ऋषी. त्यांना शौनकादी ऋषींना सूताने सांगितलं तोच प्रश्न व्यासपुत्र शुकांच्याकडं, तोच प्रश्न व्यासपुत्र शुकांच्याकडं परीक्षितने केला. आणि परीक्षित म्हणायला लागला की खरंच गोष्ट खरीच आहे, बालक्रीडा ऐकताना मला अतिशय आनंद होतोय. खरं तर तो 7 दिवसांना मृत्यू आहे, पण बालक्रीडा ऐकताना मला अतिशय आनंद होतोय. तर ते आनंदाचं माझं रूप म्हणजे आनंदाचं स्वरूप आणखी वाढवा. शुकाचार्य म्हणाले, चल बरोबर आहे राजा, तू भाग्यशाली आहेस, तुला मी अनेक नूतन गोष्टी लक्षामध्ये आणून देतो. आता एका मोठ्या गोष्टीकडे आपल्याला जायचंय, ते आहे ब्रह्मदेवानं किंवा ब्रह्मदेवाचं गर्वहरण. ब्रह्मदेवाचं गर्वहरण, या वाक्यातून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, पण ते पुढच्या क्षणाला आहे. त्याच्याकडे जायच्या पूर्वी आता ही वनक्रीडा थोडी पुरी करूया, आणि वारकरी त्याचं कसं अनुकरण करतात ते नंतर तुम्हाला सांगतो. आधी जरा चित्र बघा. वनक्रीडा झाली, आता सांगितलं, कोणी बगळ्यासारखा, कोणी कोकळेसारखा, कोणी वानरासारखा. पण बराच वेळ खेळल्यानंतर भूक लागणार की नाही? 12 वाजून गेले. वड असेल, पिंपळ असेल, मोठी झाडं असतील, त्याच्या खालच्या बाजूला गोल बसायचं. विचार करा, गोल बसून पंगत करणं हे कृष्णानं तुम्हाला मला दिलं वरदान. आजच्या मागं 2000 वर्ष भागवत त्यात स्वच्छ वर्णन केले, वर्तुलाकार. आणि गंमत सांगतो मला, वर्तुलाकार का? कृष्ण मध्ये उभा राहत होता आणि आपल्या शिदोरीतला एक एक घास प्रत्येक गोपाळाला भरवत होता. हे चौकोनापेक्षा वर्तुळात जास्त शक्य आहे की नाही, असं भागवतकार सांगतात. आणखी तुम्हाला सांगतो, वारकरी असं म्हणतात, म्हणजे दही काल्याचा संदर्भ नंतर सांगतो, वारकरी असं म्हणतात की कृष्णाचा हा जो घास आहे ना, तो खाल्ल्यानंतर हात धुवायला ते गोपाळ नदीकाठी गेले आणि हात धुतले, मग थोडंसं दही भात पीठ जाणार की नाही पाण्यामध्ये, ते खाण्यासाठी आकाशाचे देव माशाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि दहीकाला भक्षण केलं, असं वारकरी सांगतात. आता हे किती चांगल्या प्रकारे वर्णन केले बघा. हे सगळे गोप बालक गोड बसले. भागवतकार काही सोडतच नाही. आता जेवायला बसायचं तर आपण पत्रावळी, पान, ताट असं करणार की नाही. वनात काय आलंय? त्यांनी सांगितलंय, बालकांनी मोठमोठी पानं आणली, झाडाच्या साली आणल्या, आपल्या डोक्यात येणार नाही. कोणती साल आणायला काय हरकत आहे, टाकून द्यायचे नंतर. तर झाडाची साल आणली, पानं मोठमोठी आणली, आणि ती गंमत बघा, हे त्यांना सुचावं, पसरट दगड आणले, धुवून घेतले, मी झालं. असे करून त्यांनी भोजन पात्रे तयार केली. शब्द मोठा छान आहे. तर भोजन पात्रे तयार केली आणि आता सगळे गोल बसले. कृष्णानं आपल्या वस्त्रामध्ये डाव्या बाजूला आपली मुरली खोवली. हे चित्रमय वर्णन आहे. कृष्ण तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे, हात मोकळे पाहिजेत ना, मग मुरली खोवली आणि स्वतःच्या, तो पाटील आहे, गावचा प्रमुख आहे, त्याच्याकडचं दही जर आधी काय म्हणूया चांगलं असणार, असा दही भात त्यानं सगळ्यांना, त्या गोड बसलेल्यांना भरवला. विनोदात्मक भाषणं सुरू झाली. खाताना प्रसन्न मनानं खाल्लं पाहिजे. आता किती वाढवावं, आपण संध्याकाळचं जेवण वगैरे कसं काय बघत घेतोय तुम्हाला माहितीच आहे. निरर्थक गोष्टीसाठी किती वेळ आपण खर्च करतो, आधी बोलायला नको, पण माहिती आहे आपल्याला. पण जेवण घेताना अन्न हे पूर्ण ब्रह्म असं काही ते म्हटलं पाहिजे ना. आमच्या बालकांना कळलंय आणि ते चव घेऊन ते खात आहेत. कृष्ण त्यांना भरवतोय, गप्पा गोष्टी चालल्या आहेत
आणि मग अशा प्रकारे वनक्रीडेमध्ये वनभोजनाचा खेळ रंगला. शेवट ऐका, या भागवतावरच आधारलेला, गीतेवरच आधारलेला आपला वारकरी पंथ आहे. इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात पुंडलिकापासून तो सुरू झालाय. इतिहास आहे. इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात पंढरपूरचं नाव त्यावेळी दिंडीर वन असं होतं, वनच होतं. तिथं पुंडलिक होता, माता पित्यांची सेवा करत. नंतरच्या कालखंडात ज्ञानदैवे रचेला पाया. पण ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे विवाहानंतर वारीला गेले होते असा स्पष्ट उल्लेख नामदेव करतात. म्हणजे विठ्ठलपंत ज्ञानदेवांचे वडील वारी करत होते. एक पिढी मागे गेलं, असंच मागे गेल्यानंतर पुंडलिक ते ज्ञानेश्वर 5वं शतक तर 13वं शतक बराच काळ जातो. पण वारकरी पंथ जिवंत असला पाहिजे. वारकरी पंथ बालकृष्णच मानतो. एकही वारकरी संत असा नाही की ज्यानं बाल क्रीडेचे अभंग लिहिले नाही. एकही वारकरी संत नाही. तुम्ही कुठलाही वारकरी संत घ्या, त्यानं बाल क्रीडेचे अभंग लिहिले असणारच. गवळणी लिहिल्या असतील नसतील, गवळणीबद्दल स्वतंत्रपणे मी बोलणार आहे. त्या गवळणी ते भयंकर गोष्टी आपल्याकडे घडलेल्या आहेत. म्हणजे असा कसा देवाचा देव बैल ठकडा हे नाथांचं नाही कोणाला आठवत. डोळे मोडी तर राधा चाले हे मात्र सगळ्यांना आठवतं. एकनाथांचा पराभव करतोय आपण. हे जर लक्षामध्ये आपण घेतलं तर विचार करा, बालक्रीडेचे अभंग आवडतात. नेमकं आता नीट ऐका, वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही कीर्तन महोत्सव झाला, वारकरी संप्रदायामध्ये 5 दिवस, 3 दिवस, 10 दिवस, 11 दिवस कुठलाही उत्सव झाला, तर वारकरी संप्रदायाचा उत्सव काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय संपत नाही. काला म्हणजे दही काला, आणि अगदी साध्या लाह्या गरिबालाही परवडतात. आणि दूध, म्हणजे दूध जुना काळात भरपूर होतं, पण दही आणि लाही दुसरं काही लगत नाही. आपल्या बहिणाबाई चौधरीने म्हटलंय की बालाजी आहे ना, म्हणजे मी तुलना करतो ते अपमानासाठी नाही, बालाजी आहे ना तो चांदी रुपयामध्ये राजी, आणि आमचा विठोबा मात्र भाजी भाकरीमध्ये राजी. एक सहज तुम्हाला सांगतो, एका मोठ्या शहरातल्या फार मोठ्या श्रीमंत माणसानं पंढरपूरला जाऊन अशी विनंती केली की विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल दिसतोय ना, त्या सगळ्या बाजूला सोन्याचा पत्रा लावतो. पंढरपूरकरांनी नको म्हणून सांगितलं. काही सोन्याच्या पत्र्याची गरज नाही, काय दान देणगी द्यायची ते द्या, पण सोन्याचा पत्रा खाली देणगीदार सगळं आलं ना, नाही आमच्या विठ्ठलाला काही नको. तो आमचा तो मराठमोळा इरावती कर्वे मोठ्या अभ्यासक होत्या, इरावती कर्वे. त्यात म्हणतात मराठी माणसाची व्याख्या कशी करायची, मराठी माणसाची व्याख्या कशी करायची असा प्रश्नच आहे ना, कारण मराठी चालले आपल्याकडे. मराठी माणसाची व्याख्या कशी करायची? जो न चुकता पंढरपूरबद्दल प्रेम बाळगतो पंढरपूरला जातो तो मराठी माणूस. किंवा दुसरीकडं शिवाजी महाराज की एवढं म्हणून थांबल्यानंतर जय ज्याच्या तोंडून येतं तो मराठी माणूस. मुंबईत सुद्धा शिवाजी महाराज की म्हणून थांबायचं, जय म्हटला तर आपला आधी बोलायला नको, कारण पुन्हा विषयांतर होईल. असा आमचा मराठी माणूस आहे ना, राकट चांगला आहे ना, पण त्यातच गोड झरे पण आहेत ना. त्यामध्ये तुकोबांची कविता आहे. हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर वनक्रीडेतली बालक्रीडा, बालक्रीडेतला दहीकाला, आणि त्या दहीकाल्याची परंपरा 2500 वर्ष, ती 2000 आणि 1000 वारकरी संप्रदायांची जपली आहे. म्हणून वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातल्या सगळ्या संप्रदायामधला मध्यवर्ती प्रधान गंगेसारखा संप्रदाय. त्याच्यातून उगम पावतात, त्याच्यामध्ये संगम पावतात सगळे संप्रदाय, पूर्वीचे ना आत्ताचे. मी तुम्हाला अभ्यासपूर्वक सांगतो, सगळ्या संप्रदायातले जे कोणी अगदी अर्वाचीन आणि प्राचीन मोठमोठी माणसं आहेत ती मुळात वारकरी आहेत. याचा काही आपण तासभर बोलू याच्यावर. वारकरी संप्रदायाला पर्याय नाही. ती गंगा आहे, यमुनासा गंगेतच जाणार, शेवटी गंगाच उरते. कुंभमेळा ठीक आहे, पण बंगालमध्ये गंगाच ठीक आहे. बरेच आपण बोललो. आता ब्रह्मदेवाचं गर्वहरण पुढच्या शनिवारी बघू, आणि डोंगरे महाराज सुद्धा.